अवयवदानाचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे. जे मृत्यू आपण दानाला आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपण अवयवदान 3 वेळा करू शकतो. म्हणजे एक जिवंत असताना करू शकतो, एक जिवंतपणे करू शकतो, एक मेंदू मृत अवस्थेत झाल्यानंतर करू शकतो आणि नंतर मरणोत्तर पण अवयवदान करू शकतो. तर आपल्या परिसरातील पण उदाहरणं आहेत. आपल्याकडे बघा, राजेंद्र ब्रह्मदंडी यांच्या पत्नीचं निधन झालं होतं, तेव्हा त्यांनी अवयवदान केलं होतं. एकदा अवयवदान केल्यानंतर आपण जवळजवळ 8 व्यक्तींना आपण जीवनदान देऊ शकतो. आता जिवंतपणे आपण अवयवदान कधी करतो, तर बघा, एखादी आपल्याकडे 2 किडनी आहेत, तर आपण एखादी किडनी देऊन सुद्धा आपण त्याचे अवयवदान करू शकतो. आपले प्रसिद्ध डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांना त्यांच्या आईने किडनी दान केलेली होती. दुसरा प्रकार आहे जिवंतपणे आपण मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतो. खारेपटणमध्ये पाटील यांचं निधन झालं होतं, त्यांनी नेत्रदान केलं होतं. नंतर मोहन माईनकर यांच्या पत्नीचं निधन झालं होतं, तेव्हा त्यांनी पण नेत्रदान केलं होतं. म्हणजे अशा प्रकारचे आपल्या आसपासची उदाहरणं आहेत. तर आपण ह्या दानापासून आपण एखाद्याचे जीव किंवा प्राण वाचवू शकतो. तर तिथे आपण जनजागृती झाली पाहिजे. यासाठी एक ऑनलाईन प्रतिज्ञा पण हे आहे, फॉर्म आहे, तो पण आपण भरून घ्यायला पाहिजे. कारण आपण फॉर्म भरून नुसता चालणार नाही, तर आपण त्याची नातेवाईकांकडे पण जनजागृती केली पाहिजे. कारण का आपल्या मरणोत्तर त्या नातेवाईकांची पण संमती महत्त्वाची असते. मग याच्यासाठी आपण जर जनजागृती झाली तरच आपण ते फॉर्म भरून दान आपण करू शकतो. त्याच्यासाठी एक अवयव दानाची प्रतिज्ञा आहे ती आपण घ्यायची आहे.